थांब. आज हा व्हिडिओ स्क्रोल करून पुढे जाण्याची घोडचूक करू नकोस. तू ज्या संतापाच्या आगीत जळतोयस ना, ज्या रात्री शत्रूंच्या त्रासाने तू डोळ्यात अश्रू आणून जागा काढल्या आहेस, त्या एक ना एक अश्रूचा हिशोब करण्यासाठी साक्षात अक्कलकोटचा राजा आज तुझ्यासमोर उभा ठाकला आहे. माझ्या लेकरा, मला दिसतोय तुझा तो रक्ताळलेला आत्मा. तू ज्यांच्यावर स्वतःच्या भावाप्रमाणे प्रेम केलंस, ज्यांना अडचणीच्या वेळी स्वतःच्या खिशातील शेवटचा रुपया काढून दिलास, त्यांनीच तुझ्या पाठीमागे अंधारात कारस्थाने रचली. तुला वाटलं की तू एकटा आहेस. तुला वाटलं ते बंद खोलीत बसून तुझ्यावर करणी तोटके करत आहेत, तुझा व्यवसाय बसवत आहेत, तुझ्या चरित्र्यावर चिखलफेक करत आहेत. हे मला दिसत नाही काय? आज तुझा हा स्वामी बाप तुला थेट इशारा देतोय. ज्या शत्रूंनी तुला रडवून रात्री सुखाची झोप घेतली आहे, त्यांच्या विनाशाचा परवाना मी आज माझ्या स्वतःच्या हाताने लिहिला आहे. जर आज तू हा दैवी हुकूम अर्ध्यावर सोडून पळून गेलास, तर तुझ्या शत्रूंचा कपाळमोक्ष पाहण्याची आणि तुझा हक्क परत मिळवण्याची अंतिम संधी तू गमावून बसशील. माझ्या भक्ता, जर तुझ्या रक्तात स्वामी भक्तीची आग जिवंत असेल आणि तुला तुझ्या बापावर स्वामी समर्थांच्या न्यायावर 100% भरोसा असेल, तर आत्ताच्या आत्ता याच सेकंदाला कमेंट बॉक्समध्ये जा आणि तुझ्या शत्रूंची नामुष्की जाहीर करत पूर्ण ताकदीने टाईप कर, स्वामी माझ्या शत्रूंचा संहार करा आणि मला न्याय द्या. जे घाबरट आहेत ते कमेंट करायला हिंमत करणार नाहीत, पण जो स्वामींचा खरा वाघ आहे ना, तो आत्ता कमेंट करेल, व्हिडिओला लाईक करून या अभेद्य कवचात सामील होईल. आता ऐक तुझे स्वामी समर्थ शत्रूंचे काय हाल करतील. बाळा, तू रोज डोके धरून बसतोयस आणि विचार करतोयस, माझं चांगलं झालेलं आयुष्य अचानक का विस्कटलं? घरातील माणसे विनाकारण का भांडतायत? माझ्या कामात ऐनवेळी अडथळे काय येत आहेत? ऐक लेकरा, तुझ्या प्रगतीवर, तुझ्या यशावर आणि तुझ्या सुखी कुटुंबावर जळणाऱ्या गुप्त शत्रूंनी तुझ्यावर काळ्या जादूचा आणि करणीचा जाळा फेकला होता. पण त्या मूर्खांना हे माहीतच नाही की ज्याच्या डोक्यावर साक्षात त्रैलोक्याच्या स्वामींचा हात असतो, त्याचा कोणताही तोटका किंवा काळी विद्या केसही वाकडा करू शकत नाही. आज या क्षणी मी तुझ्या घरावर, तुझ्या शरीरावर आणि माझे वज्रकवच उभे करत आहे. त्यांनी तुझ्यावर सोडलेली ती विषारी ऊर्जा आता 100 पटीने उलटून त्यांच्याच घरावर आदळणार आहे. ज्यांनी तुला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला, ते स्वतः उद्या भिकेची झोळी घेऊन फिरतील. जर तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर शत्रूंनी कपटाने वार केला असेल, तर स्वामींच्या वज्रकवचासाठी आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझे रक्षण करा असे लिहून आपले दुःख अर्पण करा. तू विचारतोस, स्वामी मी सर्वांचं चांगलं केलं, मग माझ्याच प्रामाणिकपणाची अशी क्रूर शिक्षा का? खोट्या नातलगांनी आणि मित्रांनी माझाच बुरखा फाडून मला समाजात का हसवलं? लेकरा, सोनं जेवढं आगीत तापतं तेवढं ते तेजस्वी होतं. शत्रूंना वाटलं की त्यांनी तुझा अपमान करून तुला संपवलं, पण त्यांना काय माहीत, तू स्वामींचा भक्त आहेस, तू नम्र आहेस, भित्रा नाहीस. तू स्वतःच्या हाताने कोणाचा बदला घेऊ नकोस. तू जर बदला घेतलास तर तो माणसाचा लहान न्याय असेल, पण जेव्हा तू शांत राहून ते माझ्यावर सोडतोस, तेव्हा साक्षात कालभैरव बनून मी न्याय करतो. ज्या तोंडाने त्यांनी तुझा अपमान केला, त्याच तोंडाने त्यांना जगासमोर हात जोडून तुझ्या पाया पडायला मी भाग नक्की पाडेन. कपटी नातलगांना आणि खोट्या मित्रांचा बुरखा फाडण्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ नक्की टाईप करा. तुझा व्यवसाय ठप्प करण्यासाठी, नोकरीत तुझ्या विरुद्ध वरिष्ठांचे कान भरून तुला देशोधडीला लावण्यासाठी तुझ्या शत्रूंनी मोठी जाळी विणली होती. तुला कर्जाच्या दलदलीत ढकलून ते लांबून हसत होते. माझ्या लेकरा, पैशांचा माज असलेल्या त्या गर्विष्ठ शत्रूंचा माज मोडायला मला 1 सेकंदही पुरेसा आहे. आज ते जितक्या गर्वाने उडत आहेत, तितक्या तीव्रतेने ते तोंडावर आदळणार आहेत. तुझ्या बंद पडलेल्या सर्व तिजोऱ्या आणि यशाचे दरवाजे मी पुन्हा उघडत आहे. ज्या हाताने तुला लुटले, तेच हात उद्या तुझ्यासमोर दया मागण्यासाठी पसरतील. तुझा हा स्वामी तुझ्या घरावर पुन्हा समुद्राची लाट आणणार आहे. शत्रूंनी आणलेली आर्थिक कोंडी फोडून अथांग समृद्धी मिळवण्यासाठी
स्वामींच्या चरणी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपली निसंकोच प्रार्थना अर्पण करा. माझ्या लेकरा, आजचा हा महासंवाद खूप मोठा आहे. माझ्या भक्ता, आत्ताच कमेंट करायला विसरू नकोस. स्वामींचं प्रेम कमी पडू देऊ नकोस. हा एक यूट्यूब व्हिडिओ नाही, हे साक्षात अक्कलकोटच्या राजाचे एक कवच आहे. तू ज्यांना मित्रांपेक्षा जास्त मानलेस, ज्यांच्यासोबत एकाच ताटात जेवलास, त्यांनीच तुझ्या व्यवसायात, तुझ्या कामात आणि तुझ्या विश्वासावर दरोडा टाकला. तुला वाटतं की मी तर त्यांना भावासारखं प्रेम दिलं, मग त्यांनीच माझ्या पाठीमागे विष का कालवलं? ऐक लेकरा, जेव्हा माणसाचा स्वाभिमान आणि विश्वास तुटतो तेव्हा त्याचा आवाज माझ्यापर्यंत पोचतो. ज्या हातांनी तुझ्यासोबत आणि माझ्यासोबत विश्वासघाताचा करार केला, तेच हात उद्या स्वतःच्या पापांचे ओझे उचलण्यासाठी असमर्थ ठरतील. मी त्यांच्या समृद्धीचे सर्व मार्गे बंद करत आहे. ज्या विश्वासघाताचा घोट तू पिला आहेस, तोच विषारी घोट त्यांना प्यावा लागेल. जर तुम्हालाही जवळच्या मित्रांनी किंवा भागीदारांनी फसवलं असेल तर स्वामींवर विश्वास ठेवून आत्ताच कमेंटमध्ये स्वामी समर्थ मला सत्याचा न्याय द्या असे लिहा. लोकांसमोर तुझा मान खाली जावा, समाजात तुझ्या नावाचा तमाशा व्हावा, म्हणून तुझ्या पाठीमागे खोट्या अफवा पसरवणाऱ्या शत्रूंना काय वाटतं? ते सुटतील नाही लेकरा. खोट्या अफवांची आयुष्य मर्यादा फार कमी असते. ज्या तोंडांनी तुझ्या चरित्र आणि प्रामाणिकपणावर चिखल फेकला, तीच तोंडे उद्या स्वतःच्याच चिखलात अडकतील. मी असा चमत्कार घडवून आणणार आहे की ज्या समाजात तुला अपमानित केले गेले, त्याच समाजात लोक तुझ्या पायाशी डोके टेकवतील. तुझा कलंक धुवून काढण्याची आणि तुझा मान पुन्हा मिळवून देण्याची जबाबदारी साक्षात अक्कलकोटच्या राजाची आहे. तुमच्या स्वाभिमानाचे रक्षण स्वामी करतील या विश्वासाने व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. तू संध्याकाळी घरी येतोस तेव्हा शांततेऐवजी घरात सतत भांडणे असतात, कटकटी आणि चिडचिड पाहायला मिळते. लेकरा, ही तुझ्या घरातील माणसांची चूक नाही. तुझ्या प्रगतीवर जळणाऱ्या शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी तुझ्या हसत्या खेळत्या घरावर काळी नजर टाकली आहे. त्यांनी तुझ्या सुखाची नजर काढली आहे. पण आज या क्षणी मी तुझ्या उंबरठ्यावर माझे अभयहस्त ठेवतोय. तुझ्या घरातील सर्व कलह, चिडचिड आणि नकारात्मक ऊर्जा भस्मसात होऊन तिथे पुन्हा आनंदाचे आणि हास्याचे कारंजे फुटतील. घरात पुन्हा आनंद आणि शांती आणण्यासाठी हा पवित्र संदेश तुमच्या घरातील सदस्यांना आत्ता शेअर करा. तू नोकरीच्या ठिकाणी इमानदारीने काम करतोस, पण तुझ्या पाठीमागे वरिष्ठांचे कान भरून तुझी बढती रोखणारे, तुझे प्रमोशन रोखणारे, तुझ्यावर खोटे आरोप लावणारे शत्रू तुला सतावत आहेत. माझ्या लेकरा, चाडी लावणारे लोक तात्पुरते जिंकतात, पण शेवटी सत्याचाच विजय होतो. ज्या खुर्चीवरून त्यांनी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, त्याच खुर्चीवर ते स्वतः कधीच टिकू शकणार नाहीत. तुझ्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ तुला अशा प्रकारे देईल की तुला त्रास देणारे तुमच्या अधिकारी तुझ्यासमोर मान झुकवतील. कामाच्या ठिकाणी यशाचे दरवाजे उघडण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझा कष्टावर आणि तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा तुझ्याकडे पैसा होता, प्रतिष्ठा होती, तेव्हा तुझ्या भोवती माशांसारखे घुटमळणारे लोक जेव्हा तुझ्यावर कठीण वेळ आली तेव्हा कुठे गेले? तुला एकटे सोडून त्यांनी तुझी हसून टवाळी केली. बाळा, सुक्या झाडावर पक्षी कधीच विसावा घेत नाहीत. मीच तुझ्या आयुष्यातून ती स्वार्थी कचरा नाती बाजूला केली, कारण मला तुला तुझ्या आयुष्यात सुवर्णासारखी शुद्ध माणसे आणायची होती. आज जे तुला सोडून गेले आहेत, उद्या जेव्हा तुझा काळ बदलेल तर त्यांना तुझ्या सावलीला शिवण्याचीही लायकी उरणार नाही. स्वार्थी नात्यांच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी आणि स्वामींचे अभयकवच मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब बटन दाबा. तुझ्या हक्काची जमीन, तुझी कष्टाची मालमत्ता कपटाने हडपण्याचा प्रयत्न करणारे, कोर्ट कचेऱ्यांमध्ये तुला अडकवून तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू पाहणारे शत्रू. ऐक लेकरा, जमिनीचा तुकडा माणसाचा असू शकतो, पण संपूर्ण पृथ्वीचा मालक हा साक्षात परमेश्वर आहे. ज्यांनी तुझ्या हक्कावर दरोडा टाकला आहे त्यांना कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये असा फटका बसेल की ते स्वतःच्या हक्काची संपत्तीही गमावून बसतील. तुझा हक्क, तुझा पैसा तुला परत मिळवून दिल्याशिवाय हा स्वामी शांत बसणार नाही. आपल्या हक्काच्या न्यायासाठी
आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. तू रात्री झोपतोस पण तुला अचानक दचकून जाग येते, छातीत धडधड होते आणि उद्या काय होईल या भीतीने तुझा श्वास गुदमरतो. माझ्या लेकरा, ही भीती तुझ्या मनाची नाही तर शत्रूंनी तुझ्यावर सोडलेल्या वाईट लहरींची आहे. पण आता डोळे उघड, तुझ्या उशाशी साक्षात स्वामी समर्थ पहारा देत आहेत. उद्यापासून जेव्हा तू झोपशील तेव्हा माझा श्री स्वामी समर्थ मंत्र जपून झोप. कोणत्याही अदृश्य ताकदीची हिंमत नाही की ती तुझ्या स्वप्नातही पाऊल टाकेल. भयापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि सुखाची झोप घेण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच श्री स्वामी समर्थची साखळी सुरू करा. कमेंट करायला अजिबात लाजू नका. तुझ्या मुलांच्या प्रगतीवर, त्यांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर काही दुष्ट लोकांनी वाईट नजर ठेवली आहे. विनाकारण मुले आजारी पडणे किंवा अभ्यासात मन न लागणे. लेकरा, मुलांचे भविष्य मी स्वतः माझ्या हातात लिहून ठेवले आहे. ज्या दृष्ट नजरांनी तुझ्या निष्पाप मुलांकडे वाईट हेतूने पाहिले आहे त्या नजरांची ताकद मी आजच क्षीण करत आहे. तू निर्धास्त राहा. तुझ्या मुलांचे रक्षण करण्याचे ढाल बनून मी साक्षात अक्कलकोटचा स्वामी उभा आहे. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि रक्षणासाठी स्वामींच्या चरणी कमेंटमध्ये माझी मुले स्वामींच्या छयछत्रेत आहेत असे लिहा. तुला विनाकारण जाळ्यात अडकवून, तुला जामीन ठेवून किंवा तुझ्या नावावर खोटे व्यवहार करून ज्यांनी तुला कर्जाच्या दलदलीत ढकलले आणि स्वतः नामनिराळे झाले त्या भामट्यांना वाटतं की ते कायद्याच्या तावडीतून सुटले, पण ते स्वामींच्या कर्माच्या कायद्यातून कधीच सुटू शकत नाहीत. ज्या कर्जाच्या ओझ्याखाली तू आज दबला आहेस ते ओझं मी त्यांच्या मानेवर ठेवणार आहे. तुझा एक एक रुपया व्याजासकट त्यांच्या खिशातून बाहेर पडेल. कर्जाच्या विळख्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आत्ता स्वामींच्या चरणी लीन व्हा आणि व्हिडिओला लाईक करा. कधी कधी वाटतं की आता संपून टाकावं सर्व. रोज रोजचा हा मानसिक त्रास आता सहन होत नाही. थांब, असा विचारही मनात आणणे म्हणजे तुझ्या या स्वामी बापाचा अपमान आहे. तू संकटांना घाबरून मरणारा भित्रा नाहीस. तू स्वामींचा बाणेदार पुत्र आहेस. तुला ज्यांनी या टोकाला नेऊन ठेवले त्यांना तुझा विजय पाहायचा आहे. तू जगून दाखवणार आहेस. तू जिंकून दाखवणार आहेस. मानसिक ताकद मिळवण्यासाठी आणि आत्मविश्वासाने जगण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये निर्भीडपणे कमेंट करा, स्वामी तुम्ही माझ्या पाठीशी कायम राहा. माझ्या लेकरा, आजचा हा महासंवाद हुकूम संपला आहे, पण माझ्या क्रोधाची आणि न्यायाची आग आता तुझ्या शत्रूंच्या उरावर धडकणार आहे. ऐक, जर आज हा संदेश ऐकूनही तुझा थरकाप उडाला नसेल, जर आजही तू शत्रूंच्या भीतीने उशीत तोंड लपवून रडत राहिलास तर समजून घे, तुझ्यावर झालेला अन्याय तू स्वतः स्वीकारत आहेस. पण जर तुझ्या रक्तात स्वामी भक्तीची आग पेटली असेल आणि तर तुला वाटत असेल की तुझा स्वामी शत्रूंचा संहार करू शकतो, तर खालील दिलेले हे 2 महासंदेश आत्ताच्या आत्ता पाळा. माझ्या भक्ता, आत्ताच्या आत्ता कमेंट सेक्शन उघड आणि तुझ्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या प्रत्येक शत्रूची भीती स्वामींच्या चरणी गाडून टाक. कमेंट बॉक्समध्ये इतक्या ताकदीने श्री स्वामी समर्थ आणि स्वामी माझ्या शत्रूंचा न्याय करा असं टाईप कर आणि पूर्ण कमेंट सेक्शन स्वामी नामाच्या दैवी आगीने हादरले पाहिजे. आज हे केवळ कमेंट नाही तर हा तुझ्या शत्रूंविरोधात स्वामींच्या दरबारात दाखल झालेला महाखटला आहे. जो आज इथे लिहायला आळस करेल तो आयुष्यभर शत्रूंचा गुलाम राहील. आत्ताच लिहा, श्री स्वामी समर्थ, शत्रूंचा विनाश आणि माझा विजय नक्की करा. हा एक यूट्यूब व्हिडिओ नाही, हे साक्षात अक्कलकोटच्या राजाचे उग्र शत्रू विनाशक कवच आहे. आजच अगदी या सेकंदाला हा व्हिडिओ तुमच्या अशा 5 अत्यंत जवळच्या, छळलेल्या आणि अन्यायाने त्रस्त मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवा, जे आज गुप्त शत्रूंच्या त्रासाने, करणी बाधेने आणि अपमानाने आतून जळत आहेत. लक्षात ठेवा, आज जर तू एका छळलेल्या जीवाला हे स्वामींचे अभय कवच दिले तर साक्षात स्वामी तुझ्या घरावर 7 जन्माचे रक्षण कवच उभे करते. आणि या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून स्वामींच्या महान्यायाचा एकही हुकूम तुझ्याकडून सुटणार नाही. लक्षात ठेव, स्वामी कायम तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे न्याय, स्वामींवरचं प्रेम कधीही कमी करू नकोस. स्वामी त्यांचा न्याय करायला कधीही थांबणार नाहीत, कधीही घाबरणार नाहीत. तुला त्रास दिलेल्या प्रत्येक माणसाचा हिशोब करायला
आता स्वामी समर्थ स्वतः प्रत्यक्षात आलेले आहेत. कुठल्या माणसाने कसा त्रास दिला त्यांना व्याजासकट परतफेड करायला स्वामी समर्थ तुझ्याबरोबर उभे आहेत. तू फक्त त्यांच्यावर प्रेम कर. त्यांच्यावरची निष्ठा कमी होऊ देऊ नकोस. त्यांचं उपासना कमी होऊ देऊ नकोस. त्यांचा नामजप कमी होऊ देऊ नकोस. कारण तेच तुला प्रत्येक संकटातून सावरणार आहेस. तुझ्या आर्थिक अडचणी, तुझा मानसिक त्रास, तुझं शारीरिक शोषण सगळं काही कमी करायला स्वामी समर्थ उभे आहेत. तू सगळ्या गोष्टी मनातून काढून टाक. तुझा सगळा त्रास तू स्वामी समर्थांवरही बसवून अर्पण कर. तुला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन अजिबात येणार नाही. स्वामी समर्थ तुझं सगळं टेन्शन काढून घेते. लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.